I just hope it's not crowded there. Yeah. Crowds are not a good thing these days. Don't worry, I've checked with my friend.
ॲक्च्युली आपण सुरुवातीलाच पाहिले बघा हर्बॅरियम. आता हर्बॅरियम जो आहे हा एक देखील या टॅक्सॉनॉमिकल स्टडीचा किंवा अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक्समध्ये महत्त्वाचा एक पार्ट आहे. काय केलं जातं पहा, जसं ज्या वेळेला आपण आता एवढ्या मोठ्या संख्येनं बघितलं की हे जे काही अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत, हे एवढ्या मोठ्या संख्येने अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत हे एकाच वेळेला स्टडी करणं शक्य नसते. किंवा एखाद्या दिवशी आपण ज्यावेळेला या कलेक्शनसाठी जातो, या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांटचं आपण कलेक्शन करून आणतो आणि लगेचच्या लगेच त्याला आयडेंटिफाय करणं किंवा त्याचं क्लासिफिकेशन करणं इतकं काही लगेच शक्य होत नाही. म्हणून मग हे जे काही कलेक्ट केलेले जे काही प्लांट आहेत, या कलेक्ट केलेल्या प्लांटचं असं एक प्रिझर्वेशन केलं जातं आणि या प्रिझर्व्ड स्पेसिमेनला, प्रिझर्व केलेल्या ड्राय स्पेसिमेनला, हे जे काही स्पेसिमेन असेल किंवा जी काही फांदी असेल की ज्या फांदीमध्ये आपल्याला जवळपास सगळी कॅरेक्टर दिसतात त्या प्लांटची, अशी फांदी जी आहे ती सुकवली जाते, ड्राय केली जाते आणि ड्राय केल्यानंतर मग ती या ठिकाणी अशा प्रकारे प्रिझर्व केली जाते. अशा प्रिझर्व केलेल्या ट्विगला, की जी ट्विग अशा व्हाईट बोर्डवरती चिटकवलेली असते, त्याचं लेबलिंग केलेलं असतं, सगळं काही त्याची डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी लिहिलेली असते, अशा प्रकारच्या स्पेसिमेनला हर्बॅरियम असं म्हणतात. आलं लक्षात? की समोरच्या डायग्रामवरून किंवा या पिक्चरवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हर्बॅरियम काय आहे. यामध्ये हर्बॅरियम जे आहे इट इज अ कलेक्शन ऑफ प्लांट्स विच हॅव ड्राईड, प्रेस्ड, माउंटेड ऑन हर्बॅरियम शीट. हर्बॅरियम म्हणजे काय की अशा प्रकारचे एक प्लांट स्पेसिमेन आहे की जे प्लांट स्पेसिमेन ड्राय केलेलं आहे, एअर ड्राय केलेलं आहे. मग आता एअर ड्राय म्हणजे काय, लगे अगदी उन्हाळ्यामध्ये नाही वाळवायचं. ती ड्राय करण्याची मेथड तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये जर बघितली असेल तर ब्लॉटिंग पेपर्स किंवा न्यूजपेपर जे आहेत, या न्यूजपेपरच्या साह्यानं त्याला काय केलं जातंय, ब्लॉट केलं जातं. त्यातलं वॉटर मॉइश्चर जे आहे ते काढून घेतलं जातं किंवा त्याला ड्राय केलं जातं. एअर ड्राय म्हणायचं त्याला फार तर, किंवा अंडर शेड, सावलीमध्ये याला ड्राय करायचं. त्याचबरोबर त्याला ड्राय करताना प्रेस करायचं. प्रेस केल्यामुळे लवकरात लवकर ते काय होईल, ड्राय होईल आणि त्याचबरोबर प्रेस केल्यामुळे नंतर त्याचं जे काही एक स्ट्रक्चर तयार होईल ते नंतर आपल्याला नंतर पुढे जाऊन हर्बॅरियम शीटवरती माउंट करता येईल. हर्बॅरियम शीट म्हणजे काय तर पुढे तुम्हाला सांगणार किंवा आधीच्या या स्लाइडमध्ये होतं पहा, ही जी काही एक शीट, सफेद व्हाईट जी काही एक शीट आपल्याला पाहायला मिळते, जसं की समजा तुम्ही ड्रॉइंग करत असताना एक प्रकारची शीट वापरतात, तसेच या ठिकाणी हर्बॅरियम तयार करण्यासाठी देखील एक स्टँडर्ड साईजची शीट या ठिकाणी वापरली जाते आणि ही स्टँडर्ड साईज जी आहे ही या ठिकाणी ICBNच्या या काही रूल्सनुसार या ठिकाणी दिलेली आहे. ती आहे साधारणतः 28.5 बाय 42 सेंटीमीटर, म्हणजे 42 सेंटीमीटर लांबी आणि 28.5 सेंटीमीटर रुंदी, अशा साईजची ही हर्बॅरियम शीट वापरली जाते. आपल्याकडे ती हर्बॅरियम शीट आहे. आता यावर्षी जर काही आपलं रेग्युलर प्रॅक्टिकल जर काय असते समजा, तर आपण यामध्ये तुम्हाला दिले असते आणि तुम्हाला हर्बॅरियम देखील करता आले असते. या हर्बॅरियम प्रिपरेशन बाबत मराठीमधला माझा स्वतःचा मागच्या वर्षी आपण तयार केलेला एक व्हिडिओ आहे, जो यूट्यूबवरती मी टाकलेला आहे ऑलरेडी. तुम्ही हर्बॅरियम प्रिपरेशन असं टाका, तो येऊन जाईल, मराठीमध्ये आहे आणि ते सुद्धा तुम्हाला नंतर सोपं जाईल की हर्बॅरियम काय असतं हे तुम्हाला बघता येईल. यामध्ये बघा हर्बॅरियम म्हणजे काय म्हटलं आपण की इट इज हर्बॅरियम इज अ collection of plants or specimen which have dried, preserved, mounted on the herbarium sheet, and then it is identified and classified according to the some approved system of classification. एखाद्या क्लासिफिकेशन नुसार, एखाद्या क्लासिफिकेशन सिस्टीम नुसार हे जे काय हर्बॅरियम जे आहे हे हर्बॅरियम स्पेसिमेन आयडेंटिफाय केलं जातं आणि आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचं ह्याप्रमाणे क्लासिफिकेशन करून ठेवलं जातं. त्याची एक अशा प्रकारची अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी दिसते. ओके, तर सुरुवातीला बघा हे हर्बॅरियम जे आहे, हे हर्बॅरियम कॉन्सेप्ट कुणी सुरुवात केली तर ल्युकाग्निही नावाचे जे काही कोणी होते त्यांनी सुरुवातीला याप्रमाणे हे हर्बॅरियम ॲज अ आर्ट म्हणून त्यांनी सुरुवात केली. जसं की बघा आपल्याकडं आपण वेगवेगळ्या प्रकारचे काही कलेक्शन करतो. ऐतिहासिक संग्रहालय आपल्याकडे असते, पैसे म्हणा किंवा मग पोस्टाची तिकीटं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काही संकलन आपल्याकडे केलं जातं. त्याचप्रमाणे जर तुम्ही म्हणलात की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या पूर्ण एरियामध्ये किती प्रकारच्या वनस्पती आहेत, या प्रत्येक वनस्पतीचं जर काही एक सॅम्पल जर काही आपण आपल्या जवळ जर काही प्रिझर्व करून ठेवायचं असेल
तर हे आपण अशा स्वरूपामध्ये करून ठेवू शकतो, त्याला म्हणायचं हर्बॅरियम. So he was first initiate the art of herbarium making by pressing and sieving the specimen on the sheet of paper. त्या एका पेपर शीटवरती त्यांनी काय केलं, त्या हर्बेरियम म्हणजे प्लांट स्पेसिमेनचं हर्बेरियम तयार केलं, त्याला प्रेस केलं आणि त्याला शिवून टाचे मारून घेतले आणि त्या ठिकाणी त्याला माउंट केलं. तर अशा प्रकारे काय केलं त्यांनी, हर्बेरियम जे आहे ते हर्बेरियम तयार करायला सुरुवात केली. अशा प्रकारे हर्बेरियम दिसतं बघा. आता वेगवेगळ्या प्रकारचे हर्बेरियम आहे. काही स्मॉल स्पेसिमेन असतील तर हे अनेक स्मॉल स्पेसिमेन एकाच शीटवरती कधी कधी अरेंज केलेले आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी किंवा लहान मुलांचे कधी कधी बघा प्रोजेक्ट देखील असतात, आहे की नाही. प्रोजेक्ट म्हणजे काय की जसं की बाबा कोणत्या कोणत्या टाईपच्या वनस्पती आपल्या एरियामध्ये आहेत, आपल्या कॅम्पसमध्ये आहेत किंवा काय, अशा प्रकारचा एखादा प्रोजेक्ट जर करायचा असेल तर वहीच्या पानावरती ते प्लांट सॅम्पल जे आहे ते चिटकवलं जातं, त्याची माहिती खाली लिहिली जाते. तोच काहीसा प्रकार फक्त स्टँडर्ड या ठिकाणी केला जातो. हार्ड कार्डबोर्ड पेपर या ठिकाणी वापरला जातो आणि त्याचा वापर करून मग हर्बेरियम तयार केलं जातं. So simply herbarium is a collection of preserved plant specimen in a closed field. जवळपासच्या तुमच्या एरियामधलं जे काही प्लांट स्पेसिमेन असतील त्याचं कलेक्शन आपल्याला या हर्बेरियमच्या स्वरूपामध्ये आपल्याला करता येतं. वेअर द स्पेसिमेन्स मे बी होल प्लांट. स्पेसिमेन जे असेल ते कशा स्वरूपात असेल, पूर्ण प्लांट असेल किंवा मग त्या प्लांटचा काहीसा पार्ट असेल. ठीक आहे. सो इट मे बी अ प्लांट पार्ट and this will usually be in a dried form. कारण की वेट फॉर्म मध्ये मात्र आपण काही कार्ड शीट वरती किंवा या फॉर्म मध्ये प्रिझर्व करू शकणार नाही, कारण की त्याला फंगस लागेल, त्याला बुरशी लागेल, मायक्रोब त्याच्यावरती अटॅक करतील आणि ते डिग्रेड होईल, आहे की नाही. पण मग त्यासाठी काय केलं जाते, सुरुवातीला पूर्णपणे त्याला ब्लॉट केलं जातं. म्हणजे त्यातलं वॉटर कंटेंट जे जर का काढून घेतलं तुम्ही, जर काही त्याला व्यवस्थित ड्राय केलं तर त्यावरती कोणत्याही प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार नाही आणि ते तसं त्याचा कलर म्हणा, इवन शेप म्हणा, हे त्या ठिकाणी प्रिझर्व राहील, विच इज माउंटेड ऑन द शीट. ओके. हे या प्रकारचं ड्राईड स्पेसिमेन आहे, ड्राईड कलेक्शन आपण ज्याला म्हणायचं. दोन प्रकारे प्रिझर्वेशन करता येते, वेट प्रिझर्वेशन आणि ड्राय प्रिझर्वेशन. ही ड्राय प्रिझर्वेशनची मेथड आहे थोडक्यात, असं लक्षात घ्या. मग अशी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल बघा, हर्बेरियम तयार करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य या ठिकाणी आवश्यक असते. काय काय आवश्यक आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिली गोष्ट आहे की प्लांट प्रेसर. काय म्हणलं त्याला, प्लांट प्रेसर. म्हणजे काय की हे जे काही प्लांट मटेरियल आपण गोळा करणार आहे हे नंतर अशी प्रेस करण्यासाठी एक प्रकारचा असा बोर्ड प्रेसर आपल्याला या ठिकाणी लागतो, तो या ठिकाणी आवश्यक आहे. त्याला मग प्रेस करण्यासाठी त्याच्यावर वजन ठेवलं जातं किंवा मग त्याला बेल्ट असतात, आहे की नाही. त्यानंतर प्लास्टिक बॅग लागतील बघा. प्रत्येक स्पेसिमेन जे आहे हे सेपरेटली एकमेकापासून सेपरेटली या ठिकाणी गोळा करणं अपेक्षित आहे. म्हणून मग या ठिकाणी काय लागतील, प्लास्टिकच्या बॅग लागतील किंवा मग नायलॉनच्या बॅग लागतील किंवा कापडी पिशव्या किंवा कागदाच्या पिशव्या लागतील. त्यानंतर स्पेसिमेन कट करण्यासाठी, आता कसं बघा आपण झाडाच्या फांद्या आपण काय झाडाने डायरेक्ट आपण हाताने डायरेक्ट काही कट करू शकत नाही, म्हणून मग त्या प्रॉपरली व्यवस्थित कट करण्यासाठी गार्डन सिकॅटर म्हणजे कटर आणि ट्रॉबेल म्हणजे त्याच प्रकारचे एक कटर असते बघा, त्या प्रकारे ते आपल्याला लागेल. त्यानंतर फील्डमध्ये ज्यावेळेला आपण हे प्लांट स्पेसिमेन गोळा करणार आहे, कलेक्ट करणार आहे, त्या कलेक्शनच्या दरम्यान आपल्याला त्याची नोंद घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला एक स्मॉल नोटबुक आणि त्याचबरोबर पेन्सिल. कारण का तर फॉरेस्टमध्ये जर तुम्ही गेलात, जंगलामध्ये जर तुम्ही गेलात तर जंगलामध्ये आपल्याला जनरली पाऊस पाण्यामध्ये पेन चालत नाही. मग अशा वेळेला पेन्सिल जी आहे ही पेन्सिलचा वापर केला जातो. त्यानंतर यू कॅन ऑल्सो रिक्वायर्ड अ ज्वेलरी टॅग्स. म्हणजे जशी बघा एखाद्या दागिन्याला कशी टॅग लावतात तशी आपल्याला इथं प्लांट स्पेसिमेनला टॅग लावायचे, त्याच्यावरती त्याचं त्या ठिकाणची नोट लिहायची, आपल्याला कुठल्या ठिकाणी ते प्लांट आपण गोळा केलंय, कलेक्ट केलंय किंवा त्याच्याबद्दलची थोडीशी काही प्रायमरी इन्फॉर्मेशन जी काय असेल ती प्रायमरी इन्फॉर्मेशन त्याच्यावर लिहिली जाते. त्याचबरोबर त्याचा फ्रेश कंडिशनमध्ये फोटो काढण्यासाठी कॅमेरा आपल्याला लागेल, ते ऑप्शनल गोष्ट आहे म्हणून. त्याचबरोबर GPS असेल किंवा अल्टिमीटर असेल की ज्या ठिकाणी ते एक्झॅक्टली त्या प्लांटचं स्पेसिमेनची लोकेशन नोट डाऊन करण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता आपल्याला लागेल.
आहे की नाही. ते वेगळ्या प्रकारचे फील्ड इक्विपमेंट आपल्याला समजा या ठिकाणी आवश्यक पडतील. जसं की समजा एखादं हार्बेशियस प्लांट आहे जे उपटून काढायचे आपल्याला जमिनीतून, तर ते उपटून काढण्यासाठी डिगर लागेल, आहे की नाही. किंवा मग याप्रमाणे चाकूसारखं एखादं ट्रॉवेल लागेल, किंवा मग प्रुनिंग नाईफ असेल, किंवा म्हणजे त्याला तेच म्हणतात कटर किंवा सिकॅटर ज्याला म्हटलं जातं. अशा प्रकारच्या ह्या वस्तू या ठिकाणी हार्बेरियम साठी सुरुवातीला लागतील. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर हार्बेरियम ज्या शीटवरती माउंट करायचे, असं जो काही कागदी शीट जे आहे, ज्याला कार्डबोर्ड पेपर किंवा ज्याला हार्बेरियम शीट असं देखील म्हटलं जातं, तर अशा या शीटची साईज तुम्हाला मी सांगितली सुरुवातीला. स्टँडर्ड साईज आहे 28.5 बाय 42 सेंटीमीटर. ठीक आहे. सफेद कलरचं, व्हाईट कलरचं शीट जनरली या ठिकाणी वापरलं जातं, की ज्या ज्या शीटच्या या उजव्या कॉर्नरला या ठिकाणी हार्बेरियमचं लेबल असते. म्हणजे या ठिकाणी त्या प्लांट स्पेसिमेनचं बोटॅनिकल नेम, त्या प्लांट स्पेसिमेनची फॅमिली, त्याचं कॉमन नेम, हे कोणत्या ठिकाणाहून कलेक्ट केलं गेलं, कोणी कलेक्ट केलं गेलं, कोणत्या डेटला कलेक्ट केलं गेलं, त्याबद्दलची नोट आणि काही स्पेसिफिक काही नोट असेल ती ही या ठिकाणी या लेबलमध्ये लिहिली. मग त्यानंतर ज्यावेळेला हे हार्बेरियम स्पेसिमेन जे काही आपण ड्राय करतो, ड्राय केल्यानंतर त्याची जी काही पानं असतील, ती काही पानं जी आहेत ती काही पानं सुईची आणि काही पानं उलटी, अशा प्रकारे ते सुरुवातीला माउंट करून त्याला प्रेस केलं जाते, ड्राय केलं जातं, आणि त्यानंतर हे स्पेसिमेन जे आहे ते या शीटवरती माउंट केलं जाते. माउंट करताना कसं करतात बघा, आता सरळ तुम्ही असं उभं जर काही माउंट कराल तर काही पार्ट जो आहे तो त्या शीटच्या बाहेर जाईल, ठीक आहे नाही. मग शीटच्या बाहेर जाऊ नये म्हणून काय केलं जाते, हे जे काही हार्बेरियम स्पेसिमेन जे आहे, हे हार्बेरियम स्पेसिमेन याप्रमाणे तिरप किंवा क्रॉस मॅनर नाही या प्रकारे माउंट केले जाते. त्यानंतर पुढे जर बघितलं तर लेबल इज प्रेझेंट ऑन दी बॉटम, राईट बॉटम हँड कॉर्नर विथ अदर लेबल्स अँड कॅप्सूल्स अबोव. देन प्लांट टू लीफ लेबल्स, किंवा त्याप्रमाणे समजा एखाद्या प्लांटचे सीड असतील, त्या सीडचे कलेक्शन आपल्याला जर काही यासोबत करून ठेवायचं असेल, किंवा काही डेलिकेट पार्ट असेल, तर तो या प्रकारच्या अशा काही पॉकेट्समध्ये या ठिकाणी प्रिझर्व केला जातो. आणि मग या प्रत्येक स्पेसिमेनला याप्रमाणे असा एक टॅग वापरला जातो, की ज्या टॅग वरती आपण काही प्राथमिक माहिती, ज्यावेळेला हे प्लांट स्पेसिमेन आपण कलेक्ट करू त्यावेळेला याच्यावरती जोडून याला लावू शकतो. त्यानंतर मग त्याचं लॅबमध्ये आल्यानंतर किंवा तुमच्या ठिकाणी आल्यानंतर त्याचं डिटेल आपल्याला आयडेंटिफिकेशन करता येते, त्याबद्दलची नोट्स म्हणा किंवा त्याबद्दलचे डिटेल्स लिहून त्याचं पूर्णपणे हे सर्व काही तयार करून मग याचं नंतर क्लासिफिकेशन केलं जातं. तर हार्बेरियम जे आहे ते हार्बेरियम पर्टिक्युलरली कशासाठी केलं जाते पहा. तर पहिली गोष्ट आहे हार्बेरियमची, म्हणजे की हार्बेरियम जे आहे हे आपल्या सभोवतालच्या किंवा जेवढा काही एरिया असेल त्या एरियामध्ये असणाऱ्या प्लांटचं हे एक रिप्रेझेंटेटिव्ह असतं, एक सॅम्पल असते त्याचं. या ठिकाणी आपण कमी जागेमध्ये सगळ्या त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचे प्लांट्स अवेलेबल आहेत याचं एक आपण या ठिकाणी कलेक्शन करू शकतो हार्बेरियमच्या माध्यमातून. सो इट इज फॉर कॉन्झर्वेटरी ऑफ मटेरियल्स अँड डेटा. हे जे काही प्लांट मटेरियल आहे त्याचं कॉन्झर्वेशन करणे, किंवा जो काही डाटा असेल त्याच्या संदर्भातला त्याचं कॉन्झर्वेशन एका ठिकाणी करणे, एका ठिकाणी बसून सगळ्याचा अभ्यास करता यावा, यासाठी प्रामुख्याने हार्बेरियम जे आहे ते तयार केली जातात. त्यानंतर टू अलाउ दी ॲक्युरेट आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट, म्हणजे इन फ्युचर बघा, समजा एखादा हार्बेरियम तयार करून ठेवलंय आपण, त्याला व्यवस्थित आयडेंटिफाय करून ठेवलेलं आहे, आणि फ्युचरमध्ये समजा नवीन कोणी एखाद्याने पुन्हा त्या प्लांटचा जर काय अभ्यास करायचं म्हटलं, त्या प्लांटचं करेक्ट आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एखादं जे काही फ्रेश प्लांट असेल ते त्या ठिकाणी त्याला मॅच करून आपल्याला त्याचं करेक्ट आयडेंटिफिकेशन करता येईल, त्यासाठी हार्बेरियम जे आहे ते महत्वाचं. त्यानंतर पुढे टू सर्टिफाय दॅट दी प्लांट नेम इज करेक्ट. प्लांटचं नाव जे आहे, आपण आयडेंटिफाय केलेलं नाव जे आहे, हे क्रॉस चेक करण्यासाठी हार्बेरियम स्पेसिमेनचा वापर केला जातो. बाय प्रोव्हाइडिंग अ विटल रेफरन्स कलेक्शन ऑफ ऑथेंटिकेट मटेरियल करण्यासाठी, म्हणजे पहा आता लक्षात घ्या, हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे फार्मास्युटिकल्स मध्ये जे काही समजा प्लांट बेस्ड मेडिसिन तयार केले जातात, त्यावेळेला प्लांट जे आहे ते अचूक ओळखणं आवश्यक आहे, आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे, त्यांना ते ऑथेंटिकेट करून घेणं देखील आवश्यक असते. त्यावेळेला आपल्याला याची मदत झाली आपल्याला पाहायला मिळते.
So this is often based on the original material which is used to frame the plant's description and it is called as a type material. म्हणजे जे काही टाईप मटेरियल असेल, आपण काल बघितलं होतं बघा, टाईप मटेरियल असेल किंवा ओरिजिनल मटेरियल असेल ज्याचा वापर करून प्लांटचं नॉमेनक्लेचर केलेलं आहे, मग अशा प्रकारे टाईप स्पेसिमेन देखील हार्बेरियमच्या स्वरूपामध्येच प्रेझेंट असतात. जे काही टाईप स्पेसिमेन आहेत, पहिल्यांदा जे काही ज्या स्पेसिमेनवरून त्या प्लांटची डिस्कवरी झालेली आहे, अशा प्रकारचे हे प्लांट किंवा टाईप जे आहेत हे हार्बेरियमच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट केले जातात. आणि मग त्याला मॅच करून नवीन प्लांट जे काही एखादा असेल, ते नवीन प्लांट या ठिकाणी काय केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं. त्यानंतर इट इज ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट दी प्लांट्स. त्या ठराविक प्रत्येक प्लांट बद्दलची इन्फॉर्मेशन जी काय असेल ही या ठिकाणी या हार्बेरियमवरती आपल्याला पाहायला मिळते. जसं की फॉर एक्झाम्पल त्या प्लांटचं डिस्ट्रीब्युशन किती आहे, कुठे कुठे हे प्लांट आढळतं, त्याचबरोबर काही इकॉलॉजिकल नोट्स असतील किंवा मग हे प्लांट मेडिसिनली म्हणा किंवा लोकली काही त्याचा यूज आहे का, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे का, ही या ठिकाणी काय केलं जाते, त्या प्लांटवरती नोट डाऊन केलं जातं. Then to allow the validation of the scientific observations. बघा, जसं की फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंज, आता वातावरण बदल होत चाललाय, मग वातावरण बदलामध्ये सुरुवातीला कशा प्रकारचे प्लांट होते, आता कोणत्या प्रकारचे प्लांट आहे. एखादं ठिकाण असेल, एखादं डेव्हलपमेंटचं ठिकाण असेल, जसं की समजा आता मागं तुम्हाला मी सांगितलं अणुऊर्जा प्रकल्प झाला, काय आपलं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झाला. आता या ठिकाणी प्रकल्प व्हायचा आहे, त्याचं इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवरती होणार आहे, मग त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्लांट मटेरियल आहे की नाही, त्याचं कॉन्झर्वेशन करणं कशा प्रकारे गरजेचं आहे, हे सर्व करण्यासाठी हार्बेरियम तयार केले जातात. इव्हन समजा आता उद्या आपण जरी ठरवलं समजा की लोणार सरोवरामध्ये असणाऱ्या सर्व वनस्पती ज्या आहेत या वनस्पतीचा अभ्यास करावा, अभ्यास जर करायचा असेल आपल्याला तर त्या प्रत्येक स्पेसिसचं स्पेसिमेन आपल्याला गोळा करावं लागेल, ते इथं लॅबमध्ये आणावं लागेल, आयडेंटिफाय करावं लागेल आहे की नाही, आणि मग त्यातनं आपल्याला हार्बेरियम देखील तयार करावी लागतील. कॉन्झर्वेशन साठी या हार्बेरियमचा उपयोग झालेला आपल्याला पाहायला. त्यानंतर टू सपोर्ट दी रिसर्च अँड टीचिंग ॲक्टिव्हिटीज. बघा, रिसर्चसाठी त्याचबरोबर टीचिंग करण्यासाठी, जसं काय समजा मला तुम्हाला सांगायचं आहे की बाबा अमुक अमुक हे प्लांट असे, सॉरोमेटा नावाचं प्लांट असं असं असते. आता मी या ठिकाणी तुम्हाला फोटोग्राफ दाखवू शकतो, पण समजा एखाद्या वेळेला फोटोग्राफ जर काय त्याचे अवेलेबल नसतील आणि फोटोग्राफमध्ये सुद्धा अगदी इतकी रियालिटी लक्षात येत नाही आपल्याला, पण समोर जर काही तुम्ही डायरेक्ट जर काही ते प्लांटचं स्पेसिमेन जर काही पाहत असाल तर मात्र तुम्हाला एक्झॅक्टली ते प्लांट कशा प्रकारचं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजायला सोपं जाईल. सो फॉर द टीचिंग पर्पज as well as for the research purpose these plant materials are or herbariums are important. यामुळे मग हार्बेरियम जे आहे ते महत्वाचा रोल प्ले करते. अशा वेगवेगळ्या प्रकारे हार्बेरियमचा आपल्याला काय सांगता येतो, हार्बेरियमचं फंक्शन किंवा हार्बेरियमचं सिग्निफिकन्स आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. मग आता वेगवेगळ्या ठिकाणी बघा, आता जसं की फॉर एक्झाम्पल ही जी काही हार्बेरियम आहे ती कोण तयार करते बरं, तर ऑब्विसली बोटॅनिस्ट. जे काही बॉटनीचा किंवा याप्रमाणे टॅक्सॉनॉमी, अँजिओस्पर्म टॅक्सॉनॉमीचा म्हणा, सिस्टमॅटिक्सचा अभ्यास करणारे जी काही लोक आहेत याच लोकांकडनं काय केलं जाते, या प्रकारे हे हार्बेरियम जे आहेत ही हार्बेरियम तयार केली जाते. बरोबर. मग यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे, जसं टेरिडोफायटिक प्लांट असू द्या, अँजिओस्पर्मिक प्लांट असू द्या, जिम्नोस्पर्मिक प्लांट असू, या सगळ्याचं काय केलं जाते, हार्बेरियम केलं जातं. मग हार्बेरियम जे आहे बघा, आता जसं की ही हार्बेरियम मोठमोठ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची हार्बेरियम आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण सुरुवातीला पाहिले बघा, रॉयल बोटॅनिकल गार्डन जगभरातलं सगळ्यात मोठं गार्डन आहे, बोटॅनिकल गार्डन आहे. त्या ठिकाणी जवळपास जगातल्या सगळ्या वनस्पतीचा संग्रह त्या ठिकाणी बोटॅनिकल गार्डनमध्ये आहे, लाईव्ह कंडिशनमध्ये. त्याचबरोबर या प्रकारे हार्बेरियमच्या स्वरूपात देखील त्या ठिकाणी आपल्याला त्या सर्व वनस्पतींचं संकलन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल बोटॅनिकल गार्डन क्यू म्हणजे ब्रिटनमध्ये आहे. त्यानंतर इंडियामध्ये आपल्याकडं गव्हर्नमेंटची एक एजन्सी आहे, बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया. या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्याची जे काही हेडक्वार्टर्स आहेत किंवा मग जसं कोलकाता असेल, पुण्याला आहे, पॉंडिचेरीला आहे, अशा ठिकाणी त्या एरियामधले, अंदमान निकोबारला आहे की आहे, त्या ठिकाणचे जे काही प्लांट्स आहेत या प्लांट्स त्या ठिकाणी काय केलं जाते,
कलेक्शन केलं जातं, त्या प्लांटचं हार्बेरियम तयार करून मग त्याची पूर्ण यादी त्या ठिकाणी केली जाते, प्रिझर्वेशन केलं जातं. मग त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या मेथड्स वापरल्या जातात, जसं की आता आज रोजी त्याला कलर कोड वापरलेले आहेत, बारकोडिंग वापरलेलं आहे, डिजिटाईज त्याला केलेलं आहे. डिजिटाईज म्हणजे प्रत्येक हार्बेरियमचे काय केले जातात, फोटोग्राफ्स केलेले आहेत. अगदी जवळून फोटोग्राफ्स आपण ते पाहू शकतो, ते त्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेले आहेत. हा डाटा जो आहे तो त्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे जुन्याकडे अगदी 1700-1800च्या काळापासून ज्या वेळेला लिनायस वगैरे जे काही होऊन गेले, त्यांनी ज्या वेळेला चांगला टॅक्सॉनॉमीचा अभ्यास सुरू केला, तेव्हापासूनचे प्लांट स्पेसिमेन आज देखील आपल्याला चांगल्या कंडिशनमध्ये पाहता येतात, पाहायला मिळतात. त्याबद्दलचे नोट्स असतील, त्याचं आयडेंटिफिकेशन असेल, त्या सर्व काही गोष्टी या हार्बेरियमवरती केल्या जातात. आणि मग हे त्याप्रमाणे क्लासिफिकेशननुसार काय केले जातात, प्रिझर्व केले जातात. जसं की पहा इथं आता एक जास्वंदाचा प्लांट आहे, त्या जास्वंदाच्या प्लांटच्या पूर्ण ट्विगचं, आता पर्टिक्युलरली बघा हार्बेरियम तयार करत असताना प्लांट ट्विग जी आहे ही कशा प्रकारे निवडली जाते, तर शक्यतो अशा प्रकारची फांदी आपल्याला निवडायची, साधारणतः 1 फूट या लांबीची, 1 फुटापर्यंतच लांबी आपल्याला त्याच्यावर घेता येईल, जास्त घेता येणार नाही, की ज्यामध्ये आपल्याला त्याची हेल्दी लीव्ज पाहायला मिळतील, ब्रँचिंग पॅटर्न त्याचा पाहायला मिळेल, आणि पर्टिक्युलरली त्यावरती फ्लावर्स असतील किंवा बर्ड्स असतील. कारण फ्लावर जे आहे ते हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे आयडेंटिफिकेशनसाठी, आहे की नाही. कारण फ्लावरची कॅरेक्टर जी आहेत ती कधी बदलत नसतात. बाकीची कॅरेक्टर जी आहेत व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स याच्यामध्ये भरपूर सारी आपल्याला व्हेरिएशन्स पाहायला मिळतील, पण मात्र फ्लावरमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं व्हेरिएशन आपल्याला दिसणार नाही. देअरफोर a twig for herbarium it should be selected with flower. ओके, फ्लावर सहित असेल तरच या ठिकाणी काय केले जाते, ती सिलेक्ट केली जाते. तर अशा ह्या वेगळ्या प्रकारचे जे काही हार्बेरियम आहेत, हे हार्बेरियम या ठिकाणी तयार केले जातात. मग यामध्ये बऱ्याचशा काही बारीक सारीक टेक्निकल गोष्टी आहेत, जसं की ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्षात हार्बेरियम तयार करायला बसतात त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. मग काय केले जाते, सुरुवातीला पहिल्यांदा याप्रमाणे प्लांट स्पेसिमेन जे काही असेल, म्हणजे ती काही ट्विग असेल ती त्या ठिकाणी गोळा केली जाते, त्याला लॅबमध्ये आणलं जातं, त्याला नंतर मग पेपरमध्ये म्हणा किंवा ब्लॉटिंग पेपरमध्ये असं याप्रमाणे प्रेस केलं जातं. प्रेस केल्यानंतर त्याची अरेंजमेंट केली जाते, त्याच्यावरती वजन ठेवलं जातं, नंतर ते पेपर जे आहे ते चेंज केले जातात. पेपर चेंज केलेले पेपर जे आहे ते पुन्हा वापरता येत नाही, कारण की ते ओले झालेले असतात, आहे की नाही. त्यामध्ये मॉइश्चर ॲब्झॉर्ब झालेलं असतं, त्या प्लांट मटेरियलमध्ये वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब झालेलं असतं. पेपर चेंज केलं जातं, त्याला प्रेस केलं जातं, आणि अशा प्रकारे ते प्लांट स्पेसिमेन जे आहे ते काय होतं, ड्राय होतं. आता एकदा का ड्राय झाल्यानंतर मग हे प्लांट स्पेसिमेन जे आहे हे फेविकॉल किंवा ग्लूच्या साह्यानं या हार्बेरियम शीटवरती चिटकवलं जातं. त्याला पूर्ण पाठीमागच्या बाजूने ग्लू लावला जातो आणि ते चिटकवलं जातं. त्याला म्हणायचं माउंटिंग ऑफ द स्पेसिमेन. त्याप्रमाणे स्पेसिमेन माउंट केल्यानंतर भविष्यामध्ये पुन्हा ते त्या ठिकाणावरून डिटॅच होऊ नये किंवा त्या शीटवरून ते पडून जाऊ नये म्हणून काय केलं जाते, त्याला स्टिचेस केले जातात, किंवा मग सुई दोऱ्याच्या साह्यानं त्याला काय केलं जातं, बांधून घेतलं जातं, किंवा त्याला म्हणून आपण म्हणूया गाठ मारली जाते, किंवा मग कधी कधी सिलोटेप्स वापरले जातात, की जो ज्या याच्या साह्यानं ते स्पेसिमेन जे आहे ते त्या हार्बेरियम शीटवरती फिक्स राहील. आणि मग फायनली जो काय हार्बेरियम शीटचा उजवा कोपरा असतो, खाली लेबल असतं, त्या लेबलमध्ये त्या हार्बेरियम किंवा त्या स्पेसिमेन बद्दलची पूर्ण डिटेल त्या ठिकाणी लिहिली जाते. मग त्या ठिकाणी त्या प्लांट स्पेसिमेनचा जीनस कोणता, फॅमिली कोणती सुरुवातीला, त्यानंतर जीनस कोणता, स्पेसीज कोणती म्हणजे बोटॅनिकल नाव काय आहे, त्याचबरोबर कॉमन नेम काय आहे, त्याचबरोबर त्या प्लांट जे त्याची लोकॅलिटी कुठली, कोणत्या ठिकाणावरून ते कलेक्ट केलं, त्याच्याबद्दलची काही जिओग्राफिकल नोट्स असेल ती, कोणत्या कंडिशनमध्ये होतं, काही फ्लावरचा कलर असेल, त्याचा काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असेल, असे काही स्पेशल जे काय असतात नोट्स ते या ठिकाणी काय केले जातात, लिहिल्या जातात. आणि मग अशा प्रकारे पूर्णपणे हे हार्बेरियम शीट जे आहे ते तयार होतं. मग आता जसं आपण प्लांटचं क्लासिफिकेशन केलंय त्याचप्रमाणे या हार्बेरियम शीटचं देखील क्लासिफिकेशन करून त्या फॅमिली वाईज, त्या ग्रुप वाईज ही हार्बेरियम जी आहे ती एका ठराविक प्रकारच्या कबर्डमध्ये, हार्बेरियम कबर्ड असं ज्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी साठवली जातात. मग त्याला भविष्यामध्ये पुन्हा ते त्याचं प्रिझर्वेशन व्यवस्थित व्हावं म्हणून पुढं फ्युमिगेशन केलं जातं, किंवा मग
सरफेस स्टरलायझेशन केलं जातं, जसं की मर्क्युरी क्लोराईडचा वापर केला जातो. मर्क्युरी क्लोराईडचं सोल्युशन याच्यावरती फवारलं जातं, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे मायक्रोब्स टर्माइट्स याला काय होतील काय म्हणतात त्याला डिग्रेड करणार नाही. अशा प्रकारे हे सर्व काही केलं जातं आणि याला म्हणायचं हर्बॅरियम. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक आहे, सुंदर टॉपिक आहे बघा, छान अगदी सोपा टॉपिक आहे. तुम्ही प्रत्येकानं काय करा, युट्यूब वरती तुम्हाला वाटलं मी नंतर लिंक पाठवतो आपल्या ग्रुपवरती, मीच तयार केलेलं व्हिडिओ लेक्चर आहे याच्यावरचं, म्हणजे पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन आहे हर्बेरियम कसं तयार करावं ते प्रत्येकानं आवर्जून पहा, व्यवस्थित नीट ऐका आणि हर्बेरियमची कॉन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित क्लिअर करा. याच्यावरती 100% एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलाच जातो, शॉर्ट आन्सर साठी म्हणा किंवा लॉंग क्वेश्चन म्हणून, लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणून जो आहे तो विचारला जातो आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि फार चांगला टॉपिक आहे. तर प्रत्येकाने हे व्यवस्थित जरा बारकाईनं पहा. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर.